हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे रहस्यमय फ्लॅट. आपण जे पाहतो ते खरं असतंच असं नाही आणि जे खरं असतं ते डोळ्यांना दिसतंच असं नाही. हा विचार सतत सायलीच्या मनात घोंगावत होता. कारण ती जे अनुभवत होती ते कुठल्याच स्वप्नासारखं नव्हतं. ते सत्य होतं. पण असं सत्य ज्याची तिला किंमत द्यावी लागणार होती. सायली पुण्यात नवी नोकरी मिळाल्यानंतर कोथरूडमध्ये एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला आली. फ्लॅट खूप सुंदर, व्यवस्थित आणि आलिशान होता. पण एक विचित्र गोष्ट होती. ती म्हणजे मालकाने तिला एक नियम सांगितला होता. सायलीताई, तुम्ही हवं तसं राहा, पण 3ऱ्या मजल्यावरच्या डाव्या बाजूच्या खोलीत कधीच जाऊ नका. त्या दरवाजाला स्पर्शही करू नका. सायलीला सुरुवातीला हसू आलं, पण जसजसे दिवस गेले तिला त्या खोलीभोवती काहीतरी विचित्र जाणवायला लागलं. रात्री उशिरा त्या खोलीतून हळू आवाजात कुजबूज ऐकू यायची. कधी स्त्रीच्या रडण्याचा आवाज तर कधी मुलांच्या खेळण्याचा. तिला वाटलं कदाचित भास असतील. पण एके दिवशी ती कामावरून उशिरा परतली आणि फ्लॅटमध्ये पाय ठेवताच तिच्या कानावर एक आवाज आला. सायली, दार उघड, माझ्याकडे ये. सायली भीतीने थरथरू लागली. तिने आवाज कुठून येतोय हे ओळखायचा प्रयत्न केला आणि तिचं लक्ष त्या बंद दरवाजाकडे गेलं. सायलीने ठरवलं, उद्या पोलिसांकडे जाऊन सांगते. पण सकाळी ती बाहेर पडली तेव्हा तिला इमारतीच्या वॉचमनने थांबवलं. वॉचमन म्हणाला, मॅडम, रात्री त्या खोलीजवळ गेलात का तुम्ही? सायली म्हणाली, का विचारताय? वॉचमन म्हणाला, कारण तसं झालं तर अपघात होतो. मागच्या 2 भाडेकरूंचं काय झालं माहीत आहे का तुम्हाला? सायली म्हणाली, नाही. काय झालं? वॉचमन थोडा घाबरत म्हणाला, एकाचा मृतदेह बाथरूममध्ये सापडला आणि दुसरी मुलगी आजही बेपत्ता आहे. सायलीच्या अंगावर काटा आला. तिला वाटलं या फ्लॅटमध्ये काहीतरी विचित्र आहे. त्या रात्री सायलीला झोपच लागली नाही. सतत एकच विचार होता, त्या खोलीत नक्की काय आहे? 3ऱ्या दिवशी सायलीने ठरवलं, आज काहीही झालं तरी सत्य काय आहे ते शोधायचं. ती हळूच त्या बंद दरवाजाजवळ गेली. दरवाजावर हात ठेवताच तिच्या हाताला थंडपणा जाणवला आणि अचानकच दार आपोआप उघडलं. आतमध्ये काळोख होता. फक्त भिंतीवर जुन्या फोटोंची ओळ होती. एका मुलीचे आणि एका मुलाचे आणि मधोमध एक कौटुंबिक फोटो होता. ज्या फोटोमध्ये मुलगी म्हणजे चक्क सायलीच होती. पुढे काय झालं असेल? सायली घाबरून गेली. हे कसं शक्य आहे? हा माझा फोटो इथे कसा? पण मग तिला फोटोखाली एक तारीख दिसली, 1997. पण सायलीचा जन्म 1999 मध्ये झाला होता. म्हणजे हे पूर्वीचं काहीतरी रहस्य होतं. सायलीने शोधायला सुरुवात केली आणि कळलं की या इमारतीत 25 वर्षापूर्वी एक खून झाला होता. एका तरुणीचं नाव होतं आकांक्षा. ती आपल्या प्रियकरासोबत इथे राहायची. पण एके रात्री तिचा मृतदेह त्या खोलीत सापडला.
पोलिसांनी केस बंद केली, पण खरा खुनी कधीच सापडला नाही. सायलीला अजून धक्का बसला जेव्हा तिला तिच्या घरून कळलं की तिला एक सावत्र बहीण होती. म्हणजे हे तिच्या कुटुंबाचं गुपित होतं, जे आजवर तिला कोणी सांगितलं नव्हतं. सायलीने आकांक्षाबद्दल जितकं शोधलं, तितकीच भयानक स्वप्न तिचा पाठलाग करू लागली. रात्री तिला आकांक्षाचं भूतासारखं दर्शन व्हायचं. कधी ती रक्ताने माखलेली, कधी रडत रडत सत्य शोध म्हणून विनवणारी. शेवटी एके रात्री आकांक्षाचं भूत स्पष्टपणे दिसलं आणि तिने एक भयानक सत्य सांगितलं. आकांक्षाचं भूत म्हणालं, सायली, माझा खुनी कुणी परक्यानं नाही केला. माझाच प्रियकर कृष्णानं मला मारलं आणि तो अजूनही जिवंत आहे. ह्याच इमारतीत राहतो आणि तो म्हणजे तुझाच मालक, ह्या फ्लॅटचा मालक, तो कृष्णा आहे. सायलीच्या हातातून मोबाईल खाली पडला. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिला आता कळलं, ती ज्या फ्लॅटमध्ये राहते त्या फ्लॅटमध्येच आकांक्षाचा खून झाला होता आणि खून करणारा आजही इथेच होता आणि तीही ह्या फ्लॅटचा मालक कृष्णा होता. सायलीने पोलिसांची मदत न घेता स्वतःच पुरावे गोळा केले. मालकाच्या रूममध्ये तिने आकांक्षाची जुनी डायरी शोधली. त्यात कृष्णाच्या जबरदस्तीचं, मारहाणीचं आणि खुनाच्या आधीच्या धमक्यांचं सगळं वर्णन होतं. सायलीने त्या पुराव्यांसह कृष्णाला सामोरं गेली, पण कृष्ण हसत म्हणाला, तुझं आणि आकांक्षाचं रक्त एकच आहे. एका बहिणीला मारलं, आता दुसरीला जिवंत सोडणार नाही. कृष्ण तिच्यावर झेपावला, पण त्या क्षणी खोलीतले दिवे आपोआप बंद झाले. आकांक्षाचं भूत प्रकट झालं आणि कृष्णाच्या गळ्यावर बर्फासारखी पकड बसली. त्याला श्वास घेता आला नाही व तो तिथेच जमिनीवर कोसळला. सायलीच्या डोळ्यात अश्रू होते. भूत हळूहळू हवेत विरलं, पण तिच्या कानात हळूवार एका आवाजात कुजबूज ऐकू आली, धन्यवाद माझं सत्य जगासमोर आणल्याबद्दल आणि मला न्याय मिळवून दिल्याबद्दल. सायलीने पोलिसांना सगळं सांगितलं. कृष्णाचा मृतदेह सापडला. केस पुन्हा उघडली गेली. फ्लॅटमधलं भूत आता कायमचं निघून गेलं होतं. पण कधी कधी सायलीला अजूनही रात्रीचा हळूवार आवाज ऐकू यायचा, सायली, सावध राहा. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.